श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. देव तुम्हाला म्हणत आहेत. आजचा हा महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा संदेश खास तुमच्यापर्यंत देवानी पोहोचवला आहे, म्हणून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. माझ्या प्रेमळ भक्तांनो, आज या नुकसानीपासून तुम्हाला वाचवण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. प्रचंड जास्त वेदना तुम्ही सध्या सहन केला आहात. आता त्या सर्व वेदना मी दूर करणार आहे. म्हणूनच आज हा संदेश ऐकून पुढे जावा. तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ हा संदेश ऐकण्यासाठी जरूर द्या. जर तुमचा बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये म्हणा, बाळूमामा माझा पाठीराखा. जरी देव तुमच्याशी बोलत नसले तरी देव तुमच्या सोबत आहेत. लक्षात ठेवा, बाळूमामांच्या गौरवावर विश्वास ठेवा. मग हा संदेश तुम्ही योग्य आणि पूर्णपणे वेळ देऊ नये का? स्वार्थी मनाने हा संदेश ऐकू नका. देव तुम्हाला म्हणत आहेत, मी तुम्हाला एक संदेश दिला आहे. बराच वेळा स्पष्ट मी केलो आहे की काही लोक तुमची परिस्थिती सोडून मागे राहतात, तुम्हाला वाईट वेळेत प्रचंड दुखवत असतात. आता त्या लोकांमध्ये परिस्थिती बदलली जाऊ शकत नाही. त्या लोकांना मी पूर्णपणे दंडित करणार आहे, ज्यांनी तुम्हाला वेदना सहन करायला लावले आहे. अशा लोकांचा आता त्यांवर वेळ वाया घालवू नका. तुम्हाला ज्या व्यक्तींनी प्रचंड वेदना सहन करायला लावले आहेत त्या व्यक्तींवर आता विश्वास ठेवू नका. आता तुमचे हृदय इतके सध्या मऊ आहे की तुमचे मन इतके मऊ आहे. पण बऱ्याच लोकांबद्दल तुम्ही विचार करता. कोणत्या तरी व्यक्तींनी जर का तुम्हाला काहीतरी चांगले म्हटले की तुम्ही पूर्णपणे त्याला आपले मानत असतात. आता तुमच्या मनातला हा पूर्ण गैरसमजाचा विचार काढून टाका. आता तुम्ही इतरांचे चांगले विचार करत आहात आणि तो तुमचा वाईट विचार करत आहे. तुम्ही पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय पूर्ण कोणत्याही व्यक्तींशी बोलू नका. देव तुम्हाला आज सांगण्याकरिता आले आहेत. देव तुम्हाला म्हणत आहेत, आता तुम्ही पूर्णपणे वाईट लोकांचे संबंध संपवण्यास सक्षम ठरा. मला पूर्णपणे माहीत आहे तुम्ही सध्या पूर्णपणे व्यवहारात चांगलेपणाने वागण्यासाठी सक्षम आहात, मात्र वाईट वागण्यासाठी अजून सक्षम नाही आहात. म्हणून जो व्यक्ती जसा आहे तसं जर तुम्ही वागलात तर तुमच्या सर्व अडचणी नक्की दूर होतील. तुम्हाला माहीत आहे का की तुमचे वाईट असे लोक कोण आहे जे तुम्हाला मागे पूर्णपणे वाईट तुमचा विचार करतात, परंतु तुमच्या समोर कधीही ते काही बोलू शकत नाहीत, मात्र तुमच्या पाठोपाठ भरपूर वाईट बोलत असतात. त्यांचा विचार आता सोडून द्या. देव तुम्हाला म्हणत आहेत, आता तुम्ही त्यांच्या समोर कधीही बोलू नका. कारण तुम्ही जर प्रत्येकाला तुमची जखम दाखवत असाल तर समजून घ्या, प्रत्येकाच्या घरात मीठ आहे मात्र औषध नाही. आज तुम्हाला तुमची इच्छा असेल तर आज हा मामांचा संदेश अवश्य वेळ देऊन पुढे ऐका. देव तुम्हाला म्हणत आहेत, आता सर्व काही तुम्ही पाहून खूप रडला आहात. तुमची वाईट वेळ पाहून तुम्ही प्रचंड रडला आहात. तुमच्या अंगी बळ असले तरी अनेक कारणावास्तव तुमचे बळ पूर्णपणे संपले आहे. मात्र आता मी तुमच्या अंगामध्ये पूर्णपणे बळ देण्याकरिता तुमच्या समोर आलेलो आहे. चिंता करणं सोडून द्या, कारण मी तुमचा मामा तुमचे आयुष्य पूर्णपणे सुधारवणार आहे. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश पूर्णपणे वेळ देऊन जरूर ऐका. देव तुम्हाला सांगत आहे, आता त्या लोकांना तुमच्या छोट्या प्रगतीबद्दल हेवा वाटत असतो. तुमच्या कुटुंबाच्या आनंदाने तुमचे हृदय तुटत असते. हे पाहून तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी सर्व काही सोडले आहे, परंतु जेव्हा ते आले
तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून काही विचारत नाही. तुम्ही त्यांच्याकडून फक्त शांतता विचारत असतात. तुम्ही 2 क्षण अशा विचारत आहात आणि ते तुम्हाला एकतर देण्यास सक्षम नाहीत. मात्र माझ्या प्रेमळ मुलांनो, तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम बाळू मामा नमो नमहा हा चमत्कारी मंत्र लिहून टाकून तर पहा. नक्की तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल. देव तुम्हाला सध्या तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता तुमच्या समोर आले आहेत. देव तुमच्याबद्दल खूप काही विचार करत आहेत. पडद्याच्या मागे देव तुमच्यासाठी काम करत आहे. तुमच्या कुटुंबाचे बरेच नाव सध्या खराब झाले आहे. मात्र तुम्ही पूर्णपणे आता खचून गेला आहात. मात्र आता खचून जाण्याची थोडीही गरज नाही. मी तुम्हाला आता एक नवीन संधी देण्याकरिता आलेलो आहे. मला सांगा तुम्ही, आता मी त्यांना उत्तर देईल. आता तुम्हाला ज्यांनी वाईट ठरवलं आहे त्यांना उत्तर आता मी स्वतः देईल. कारण वेळ नेहमीच एक नसते. माझ्या प्रेमळ भक्तांनो, काही काळ बदलत असतो. वेळ साफ बदलतो, म्हणजे वेळ पूर्णपणे बदलत असतो. ही वेळ तुमच्या मनात उतरली आहे. वाईट वेळेला तुमच्या मनात उतरू देऊ नका. लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रत्यक्ष वाईट वेळेचे दुःख वागत असाल, विचार करत असाल, तर ती वाईट वेळ निश्चितपणे पूर्णपणे वाढत राहणार आहे. यापुढे तुम्हाला कसलीही विचार करण्याची गरज नाही. देव म्हणतो, मी तुम्हाला रडताना पाहिलो आहे. तुम्ही अद्याप काही मला बोलत नाही. तुम्ही पूर्णपणे तुमच्या जीवनात गोंधळून गेला आहात. मला सर्व काही माहीत आहे की तुमचा काळ किती वाईट जात आहे. मात्र आता मी तुम्हाला पूर्णपणे साथ देणार आहे. कारण मी तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. प्रत्येक वेळी दुःख तुम्ही सहन केला आहात. लक्षात ठेवा, मी तुम्हाला दिसत नसलो तरी मी वाऱ्याच्या स्वरूपात किंवा सावलीच्या स्वरूपात मी तुमच्या सोबत असतो. आता तुम्ही तुमच्या जगाचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या आनंदाचा विचार करा. कारण जे लोक तुमचे आहेत, तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे प्रेम करत राहा. आणि जे लोक अर्थासाठी तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी वेळ काढू नका. देव तुम्हाला म्हणत आहे, तुमचे नाव खराब करू नका. तुम्ही यापुढे लोकांसाठी रडत आहात आणि तुम्ही हे देखील लक्षात घ्या की तुम्ही त्या लोकांसाठी स्वतःला त्रास देत आहात. यापुढे तसे करू नका. मी आता त्या लोकांना पूर्णपणे उत्तर देणार आहे ज्यांनी तुम्हाला पूर्णपणे त्रास दिला आहे. तुम्ही तितकी भूमिका आहात की नाही. आता मी तुमच्या आयुष्यातील त्या लोकांचा अध्याय संपवणार आहे. त्या लोकांचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल आणि असा चेहरा की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जे लोक सध्या परेशान करत आहेत त्यांना मी पूर्णपणे आता त्यांचा काळ संपवणार आहे. तुम्हाला त्यांना सांगावे लागेल की तुम्ही फक्त माझ्याबरोबर सहन करू शकत आहात. बाकी तुम्ही कोणाचीही गोष्ट सहन करू शकत नाहीत. तुम्हाला देव आज म्हणत आहेत, यापुढे दुसऱ्यांचा विचार करणं सोडून द्या. तात्पुरता दुसऱ्यांचा विचार करा. लक्षात ठेवा, आयुष्याची वेळ मी तुम्हाला दिलेलो आहे. मात्र ह्या आयुष्याची वेळ तुम्ही वाया घालू नका. मला ते आणि हे आता पाहायचे आहे की तुम्ही आयुष्यात संघर्ष केला आहात. तुमची वाईट परिस्थिती होती, मात्र तुम्ही त्यामधून काय काय शिकला आहात. आता मला हे पाहायचे आहे, तुम्ही पुरेसा अभ्यास त्याकरिता केला आहात का नाही. मी आता हे पाहणार आहो. लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या सोबत आहात. तुमची शक्ती ओळखतात आणि तुम्हाला हे नाते संपवावे लागेल, तरच तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात होईल. जर तुम्ही तुमचे वाईट नाते तोडाल तर नक्कीच निश्चितपणे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात होईल. नवीन तिथे खूप सुंदर आहे. विश्वास ठेवा माझ्या प्रेमळ भक्तांनो.
तुम्हाला त्यात खूप आनंद मी लिहिला आहे. तुमच्या सर्व वेदना आता मी पूर्णपणे पार करणार आहे, कारण येणारा भविष्यकाल हा तुमचाच असणार आहे. कारण तुम्ही वर्तमान काळात प्रचंड जास्त संघर्ष केला आहात. आता तुम्हाला तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेमार्फत तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. तुमची स्वप्ने देखील आता मी पूर्णपणे वाचू शकत नव्हतो. आता मात्र तुमचे पूर्णपणे स्वप्न मी वाचत आहे. तुमच्या स्वप्नांसाठी मी आता काम करीत आहे. तुम्ही यापुढे चिंता करू नका. काही वेळ देऊन हा संदेश ऐकून तर पहा. निश्चितपणे तुमचे सर्व दुःख दूर होतील. तुम्ही तुमची स्वप्ने देखील सामायिक करू शकत नाही. त्याला फक्त स्वप्ने आहेत, त्याला आनंद आहे, त्याचे कुटुंब आहे, सर्व काही त्याचे आहे. लक्षात ठेवा, जीवन तुमचे आहे. मात्र जे लोक तुम्हाला त्रास देत आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची आता गरज नाही. तुम्ही स्वतःला निवडा. यावेळी तुम्ही स्वतःसाठी उभे राहा आणि तुमचा आनंद निवडा. तुम्ही तुमचे स्वप्न निवडा आणि ते पूर्णपणे दर्शवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करा. त्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी मी तयार आहो. देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे आता उभे राहिले आहेत. त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐकत चला. देव म्हणत आहेत, आता तुमचे स्वप्न निवडा आणि ते दर्शवा. तुमच्या स्वप्नांना त्यांना पूर्ण करा आणि तुम्ही ज्यासाठी तयार केले आहे ते पूर्णपणे दर्शवा. एखाद्याचे शब्द ऐकण्यासाठी, एखाद्याचा छळ पाहण्यासाठी जर तुम्ही चमकत असाल तर तुम्ही चमकून दाखवा. तुम्ही जर पूर्णपणे एखाद्याचे वाईट करत असाल तर तुम्हाला काही देखील आयुष्यात प्राप्त होणार नाहीत. येत्या काही महिन्यात किंवा दिवसात या जगात मी तुमच्या समोर सर्व काही स्पष्टपणे आणणार आहे. मी आतापर्यंत तुमच्या विरुद्ध कट रचलेल्या लोकांचा चेहरा आणला नाही, मात्र आता मी पूर्णपणे त्या लोकांचा चेहरा तुमच्या समोर आणणार आहे. विश्वास ठेवा, तुम्हाला मी एकटा सोडणारा देव नाही. बाळू मामा तुम्हाला म्हणत आहेत की तुम्ही प्रत्येक वेळी विचार करत असतात की माझे शत्रू असलेल्या लोकांना तुम्ही का बरं पूर्णपणे नष्ट करत नाहीत. मला जे व्यक्ती त्रास देत आहेत त्यांना तुम्ही पूर्णपणे सजा का बरं देत नाहीत असा तुम्ही विचार करत आहात. मात्र आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक वस्तूची एक वेळ असते. ती वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्ट घडत असते. तुमची वेळ अद्याप आलेली नाही म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा नाही असे अजिबात नाही. मी तुमच्याच पाठीशी आहे. मात्र वेळ आल्यानंतर तुमचे ध्येयाचे दरवाजे मी उघडणार आहे. निश्चित व्हा, मी तुमचाच आहे. देव तुम्हाला म्हणत आहे, जे सर्व काही तुम्ही सध्या सहन करीत आहात ते तुम्हाला आता पूर्णपणे समजून घ्यायचे आहे की तुम्ही कोणत्या वेळी कोणती गोष्ट शिकला आहात. जेव्हा तुम्ही उजवीकडे उभे राहण्यास शिकला आहात, आता तुम्ही कोणाच्या निरुपयोगी गोष्टी ऐकू शकत नाही. पूर्णपणे लोकांचे विचार ऐकण्यासाठी वेळ देऊ नका. तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढा. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर येते तेव्हा कोणीही तुमच्या बरोबर उभे राहत नाही, ती तुमच्या समोर उभे राहते. लक्षात ठेवा, तुमच्या सोबत फक्त देव उभे असतात. देव म्हणत आहात पूर्णपणे एकटेच गर्जना करीत आहात आणि तुम्ही गर्जना इतकी दूर जाईल की मग कोणतीही व्यक्ती डोळ्याने तुमच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करणार नाही. इतके तुम्ही उंच जाणार आहात. विश्वास ठेवा, मला पूर्णपणे तुमच्या वेदना माहीत आहेत. मी तुम्हाला पूर्णपणे वेदनेमधून काढलो आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असा वेळ येतो ज्या वेळेमधून व्यक्ती आयुष्याची पूर्णपणे अभ्यास करत असतो. ती वेळ तुमची होती, अजून देखील आहे. मात्र आता ती वेळ निश्चितपणे जाणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही बरेच काही बोलले आहे आणि बरेच काही पाहिले आहे, परंतु येत्या काही दिवसांत माझ्या
प्रेमळ भक्तांना ती वेदना लहान वाटेल. येत्या काही दिवसात तुम्हाला कळेल की तुम्ही पूर्णपणे शिकला आहात आणि येत्या काही दिवसात तुम्हाला हे देखील समजून जाईल की बाळूमामा तुमच्या किती पट पाठीशी होते. लक्षात ठेवा, श्री संत सद्गुरू बाळूमामा येत्या काही दिवसांसाठी तुम्हाला तयार करीत होते आणि येत्या काही दिवसांत तुमचे पूर्णपणे दिवस बदलणार आहेत. तुम्ही बाळूमामांवरती पूर्णपणे विश्वास ठेवा. तुम्ही यशासाठी तुम्हाला त्यांनी तयार केले आहे. कारण जर तुम्ही पूर्वीसारखीच व्यक्ती राहिली असते तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. विचार बदला, परिस्थिती बदलाला आणि वेळ बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून आधी तुम्ही तुमचे विचार बदला. देव तुम्हाला म्हणत आहेत त्या लोकांनी तुम्हाला कधीही यशस्वी होऊ देत नाहीत. त्यांच्या शब्दावर तुम्ही रडत असतो. तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीसह तुमचे आरोग्य सध्या खराब करत आहात. तुम्ही बारीक बारीक गोष्टींचा विचार करत आहात. त्यामुळे तुमचे आरोग्य पूर्णपणे खराब होत आहे. आता तुम्हाला तसे कोणतेही विचार करायचे नाहीत. लक्षात ठेवा, जो व्यक्ती एक छोट्या छोट्या गोष्टींचा पूर्णपणे बारकाईने विचार करत असतो त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत असतो. लक्षात ठेवा, काही वेळ असतो. त्या वेळेनंतर जर तुम्ही विचार केलात तर ते साहजिक आहे. मात्र तुम्ही पूर्ण आयुष्य बारीक बारीक गोष्टीचा विचार करत असाल ते पूर्णपणे चुकीचे आहे. कारण येणाऱ्या भविष्यकाळात तुम्ही नसाल ही गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा. जर तुम्ही यापुढे बारीक बारीक गोष्टींचा विचार कराल, देव तुम्हाला म्हणत आहे तर तुम्हाला कधीही पुढे आता ज्या लोकांनी जाऊ दिले नाही त्यांना आता मी पूर्णपणे थांबवणार आहे. आता कोणाच्याही शब्दांवर परिणाम करणार नाही. कारण बरेच मित्र एकटे घेतले आहेत, इतके एकटे पाहिले आहे आणि आज तुम्ही एकटे हसत आहात की तुम्हाला आता कोणाचीही गरज नाही. असं तुम्ही प्रत्येकाला राहत चला. प्रत्येकाला तुम्ही दिसून द्या की तुम्हाला कोणाचीही गरज नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्याला दाखवून द्याल की तुम्हाला एखाद्याची मदतीची गरज आहे तर तो व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे मदत करणार नाही. उलट तुमची पूर्णपणे मजा घेणार आहे. लक्षात ठेवा, निस्वार्थ मनाने केलेली माझी भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही. मला प्रत्येक भक्तांच्या वेदना माहीत आहे. फारच तुम्ही आता वेदनांनी सहन केला आहात. मला तुमच्या आयुष्यात आता आनंद आणायचा आहे. तुम्ही आनंद विसरला आहात. मला सर्व माहीत आहे. आता तुमच्याकडे पूर्णपणे मी वेळ देणार आहे. विश्वास ठेवा, मी तुमचा बाळूमामा तुम्हाला काही देखील कमी पडू देणार नाही. देव आज तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नका. जर हा संदेश तुम्ही संपूर्ण ऐकला असाल तर आताच कमेंटमध्ये लिहा, बाळूमामा माझा पाठी राखा. मामा तुम्हाला आज म्हणत आहेत, यापुढे तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही चिंता केला आहात तेव्हा त्या तुमच्या चिंता वाढल्या आहेत, कमी झाले नाहीत. निस्वार्थ मनाने केलेली देवांची भक्ती कधीही व्यर्थ जाणार नाही. लक्षात ठेवा, लोकांना सुंदर विचार नाही, सुंदर चेहरे आवडत असतात. म्हणून तुम्ही देवांकडे लक्ष द्या. देवांना सुंदर चेहरे नाही, देवांना सुंदर विचार आवडत असतात. या जगात तुम्हाला पूर्णपणे तुमच्या कामासोबत तुम्हाला ओळखत नसतात. देव तुम्हाला म्हणत आहेत, लोक तुम्हाला ओळखत नसतात तर तुम्ही जे कार्य करत आहात, जे काम करत आहात त्या कामावर तुम्हाला पूर्णपणे जग ओळखत असते. सर्व उत्तरे तुम्हाला पूर्णपणे पडतील आणि हिशोब पण. फक्त तुमची वेळ येऊ द्या, तुमचे सर्व काही मी ठीक करणार आहे. हा संदेश अजून काही वेळ देऊन पूर्णपणे ऐकून तर पहा, भाग्यवंत ठराल. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची विचार पाहण्यासाठी आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, देव तुमच्या
तुमच्या जीवनासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत, पूर्णपणे काम करत आहेत. तुम्हाला देव कधीही एकटे सोडणार नाहीत. तुम्हाला ज्या गोष्टींचे दुःख होत होते त्या गोष्टी आता पूर्णपणे तुमच्या जीवनातून देव पूर्णपणे नष्ट करीत आहेत. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला प्रत्येकाला शहाणू वाटत असेल तर कुणाला तुमच्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरावाचा समाधान वाटेल. फक्त एखाद्याची मदत करा. लक्षात ठेवा, हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्यांचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही, कारण देव त्याच्या पूर्णपणे सोबत असतात. तुम्हाला बाळूमामा कधीही आयुष्यात दुखी करणार नाहीत. फक्त तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, तू कितीही मोठ्या अडचणीत सापड, फक्त मनापासून एकदा मला हाक मार, मी तुझ्या पाठीशी निश्चितपणे उभा राहील. यापुढे तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेव, ज्या ठिकाणी तू चिंता करीत आहेस ती चिंता आता दूर करायची आहे. चुकून जरी तुमच्या तोंडात श्री संत सद्गुरू बाळूमामा हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर तुमच्याकडून झालेले पाप शरणार्थात जळून खाक होत असतात. म्हणून एकदा म्हणून तर पहा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीही बाउन्स होणार नाही. त्या प्रकारे तुमचे जीवन पूर्णपणे कर्माने भरलं आहे. त्यामध्ये जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचे जीवन कधीही वाईट होणार नाही. देव तुमची परिस्थिती बदलत नाहीत, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे. आज हा संदेश वेळ देऊन पूर्ण ऐका. देव तुमच्याशी स्वतः देव आज संवाद साधत आहेत आणि ह्या संवादानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे सुधारणार आहे. लक्षात ठेवा, देव तुमच्याच पाठीशी आहेत. जर तुम्हाला जीवनात अडचणी येत असतील त्या अडचणींना देव पूर्णपणे दूर करणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे हे बाळूमामांशिवाय कोणालाही माहीत नाही. म्हणून आयुष्याचा यापुढे जास्त विचार न करता बाळूमामांची सेवा विचार करा. बाळूमामांची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असली तरी बाळूमामांच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास क्षणभरही वेळ लागणार नाही. म्हणून भक्ती केल्याने तुमचे पूर्णपणे संकट दूर होतील असे अजिबात नसते, तर भक्ती केल्याने ज्या प्रकारे तुमच्या संकटांची गती पूर्णपणे जास्त आहे ती गती नक्कीच निश्चितपणे कम होत असते. विश्वास ठेवा, देव तुमच्या सोबत आहेत. हा संदेश जर का तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकत असाल तर निश्चितपणे देव तुमच्या सोबत आहेत. देव तुम्हाला आज म्हणत आहेत की तू कितीही मोठ्या अडचणीत सापड, मी तुझ्या त्या अडचणीत येणार नाही, असं कधीही होणार नाही. जो भक्त माझे नामस्मरण करीत असतो त्या व्यक्तीला, त्या भक्ताला मी कधीही एकटा सोडत नाही. काही लोक खोटं हसून आणि खोटं बोलून पूर्णपणे जग जिंकत असतात आणि काही लोक खरं असून सुद्धा खरं बोलून स्वतःची आयुष्य हरत असतात. मात्र त्या लोकांच्या पाठीशी फक्त देव असतात. बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, तुमची इच्छा निश्चितपणे पूर्ण होणार आहे. जर का तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे पूर्णपणे वाईट दिवस जाणार आहेत. तुम्हाला आयुष्यात ज्या गोष्टींचा त्रास होत होता त्या गोष्टी मी स्वतः नष्ट करणार आहे. जर का तुम्ही हा संदेश वेळ देऊन ऐकत असाल तर निश्चित समजून जावा, येणारा वेळ, येणारा काळ हा तुमचा आहे. देव तुम्हाला म्हणत आहेत, यापुढे चिंता करण्याची कसलीही गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही चिंता करत होतो तिथे तुम्हाला आता पूर्णपणे पूर्ण विराम देव देणार आहेत. आयुष्याचे हे 5 नियम तुम्हाला आज स्वतः बाळूमामा सांगत आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ देऊन शांत मनाने
हे 5 नियम ऐकूनच पुढे जावा. प्रथम नियम आहे, स्वतःशी दुसऱ्यांबरोबर तुलना कधीही करू नका. कधीही जास्त विचार करू नका. विचार करणं बंद करा. आणि तिसरा नियम आहे, भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करून तुमचे वर्तमान काळ खराब करू नका. वर्तमान काळ खराब करणे टाळून द्या. आणि चौथा विचार आहे, दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार निश्चितपणे आता करू नका. आणि 5वा महत्त्वपूर्ण नियम आहे, त्यासाठी देव तुम्हाला तो नियम प्रत्येक वेळी सांगत असतात की परिस्थिती कशी असो आनंदी राहत चला, कारण मी तुमच्या सोबत आहे. लक्षात ठेवा, चुकून जरी तुम्ही आयुष्यात देवांचे नामस्मरण केलात तरी तुमच्या देव नक्की पाठीशी असतात. देव म्हणतो, मी स्वार्थी देव नाही, नको डगमगू, मी तुला नक्की साथ देईल. अशक्य ही शक्य कळतील बाळूमामा, फक्त विश्वास तुम्हाला ठेवावा लागेल. हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभे राहतील. श्री संत सद्गुरू बाळूमामा कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे तुम्हाला ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान पूर्णपणे झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करत राहतील. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा तुम्हाला त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी तुम्हाला द्यायची ठरवलेली असते. लोकांच्या योजना अतिशय अंधक्रिय असतात, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच तुमचं काम आहे. जर तुम्ही आजचा हा संदेश मामांचा पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर कमेंटमध्ये जरूर म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुम्हाला पूर्ण वेळ दिला आहे. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.